कळमनुरी तालुक्यातील पोतरा तेलंगवाडी शिवारात काशीराम मोरे यांच्या शेतातील आखाड्यावर शेळ्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी काशीराम हे घरी गेले होते. रात्रीच्या सुमारास बिबट्यानं आखाड्यावर येऊन 2 शेळ्यांचा फडशा पाडला. त्यानंतर आज सकाळी काशीराम हे शेतात गेले असताना त्यांना शेतातील 2 शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्या. सदर शेळ्या बिबट्यानेच खाल्ल्याची चर्चा सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, कृष्णा चव्हाण, वनरक्षक खंडागळे यांच्या पथकानं घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारामध्ये बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज दिनांक 12 डिसेंबर रोजी निदर्शनास आलेली आहे. त्याच्यामध्ये काशीराम मोदे या शेतकऱ्यांच्या आखाड्यावरील 2 शेळ्यांचा मृत्यू ह्या बिबट्याच्या हल्ल्यात झालेला आहे. त्यांना शेतकऱ्याला मदत मिळाली का? शेतकऱ्यांना मदतीसाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत, जसं की तिथे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी स्वतः पोहोचून पंचनामा नोंद केलेला आहे. त्याचबरोबर पशुवैद्यक अधिकारी यांनी शवविच्छेदन अहवाल देणार आहेत. तो दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना शासनाची नियमानुसार जी आर्थिक मदत आहे ती दिली जाणार. आव्हान काय करणार? सर्व शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना एक आवाहन करण्यात येत आहे की आपल्या हिंगोलीमध्ये वनक्षेत्र आहे, त्याच्यामध्ये बिबट्याचा वावर आहेच, तरी कोणीही घाबरून न जाता शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पहाटेच्या वेळी शेतामध्ये जाणं, एकट्याने फिरणं टाळावं. जर अगत्याचंच असेल तर गटाने शेतामध्ये जाऊन रात्रीच्या वेळी जर तुम्हाला शेताची कामं करायची असतील ती करावीत. त्याचबरोबर एआयच्या माध्यमातून घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले नसले तरी शेळ्यांच्या मानेवर झालेल्या हल्ल्यामुळे हा बिबट्याच असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला पाचारण करून मृत शेळ्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. या संदर्भात काशीराम यांना तातडीची शासकीय आर्थिक मदत मंजुरीची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या पथकानं सुरू केली. त्याचबरोबर एआयच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओज देखील समाज माध्यमामध्ये प्रसारित केले जात आहेत. ते व्हिडिओ सगळे खोटे असल्याचे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तरी आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की अशा प्रकारचे व्हिडिओज आपण पसरवू नये आणि जनतेमध्ये घबराट निर्माण होईल अशी आपण गोष्टी करू नयेत. आणि तसं काही निदर्शनास आलं किंवा एखादा वन्यजीव संघर्षाची स्थिती आपल्याला निदर्शनास आली तर आपण वन विभागाची 1926 ही हेल्पलाईन आहे त्याच्यावरती संपर्क करावा किंवा स्थानिक वन अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, एवढं मी सगळ्यांना आवाहन करतो. सध्या एआयच्या माध्यमातून समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एआयच्या माध्यमातून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन देखील वन विभागाने केलं. या घटनेमुळे आता वन विभाग मात्र अलर्ट झाल्याचं पाहायला मिळतंय. उमेश चक्कर, प्रभा नेटवर्क, हिंगोली.